चला तर मंडळी, घरीच मसाला बनवून मस्तपैकी वर्षभर टिकणारे कैरीचं लोणचं करूया। 1 किलो कैरी घेतलेली आहे। कैरी शक्यतो कडक घ्यावी, आतून पांढरी असावी। अशा प्रकारे कापून घ्यायची आहे। कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद घालायची आहे। एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा प्रकारे टॅप करून। त्यानंतर चाळणीमध्ये घालून रात्रभर पाणी काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेऊयात। दुसऱ्या दिवशी लोणचं घालायला घ्यायचं आहे। रात्रभर आपण असंच ठेवून देऊया झाकून। दुसऱ्या दिवशी आपण पाहूयात मस्तपैकी कैरीचं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते निघालेलं आहे। आता आपण लोणचं घालायला घेऊया। अर्धी वाटी मोहरीची डाळ छान भाजून घ्यायची आहे। त्यानंतर 1 चमचा मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत। 2 वाटी इथे मी तेल कडकडीत गरम करून घेणार आहे। अगदी वाफ येईपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचे आहे। मेथीदाणे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। त्यानंतर जी मोहरीची डाळ आपण भाजून घेतली होती त्यातली अर्धी मोहरीची डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। आता अर्धी वाटी मीठ आहे ते सुद्धा हलकंसं भाजून घेऊया, म्हणजे लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं। आता एका घमेल्यामध्ये भाजून घेतलेली मोहरीची डाळ, मिक्सरला फिरवून घेतलेले मेथीदाणे आणि मोहरीची डाळ, मीठ घालायचं आहे, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तेल कोमट झालं की त्यामध्ये हिंग घालायचा आहे आणि तो छान फुलला की थोडं थोडं करून तेल ॲड करायचं आहे। आता हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर त्यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून रात्रभर आपण असंच ठेवून देणार आहोत। दुसऱ्या दिवशी आपण बरणीमध्ये भरायचं आहे। दुसऱ्या दिवशी पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे। मस्तपैकी वर्षभर टिकणारं लोणचं तयार आहे। आवडल्यास लाईक करा।